क्वारंटाईन संपला म्हणजे साशीच्या तोंडात नुसता हसणार असताना. तर चिकन मध्ये टाकूया हा मालवणी मसाला, मीठ आणि ही जी काही आपण पेस्ट केलेली ती, आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तर पेस्ट तुम्ही म्हणजे वाटणासोबत पण घालू शकता, पण जर फोडींना छान असे पेस्ट वगैरे मीठ मसाला आधी लावून ठेवलं तर फोडींना एक छान असा फ्लेवर येतो आणि चव देखील छान लागते मीठ मसाला मुरल्यामुळे. त्यामुळे मी आता हे व्यवस्थित घातलेलं आहे, मिक्स करून घेते. आणि हे मिक्स करून झाल्यानंतर इकडे तेल ठेवलेलं आहे, तर इथे आपण चिकन फोडणी टाकणार आहोत. तर मॅरिनेशन वगैरे खूप वेळ व्हायला पाहिजे असं काही नाही, तर अगदी सिंपल पण चवीला छान अशी ही रेसिपी आहे. तर आजचा आमचा बेत आहे मालवणी आणि कोल्हापुरी मिक्स. तर मालवणी पद्धतीचं हे चिकन तेल टाकल्यानंतर त्यात टाकलेला आहे कांदा, आणि या साईडला थोडं तेल ठेवलेलं आहे, त्यामध्ये मी कांदा खोबऱ्याचं वाटण करून घेते. चिकन इथे आपलं बघितलेलं आहे, मस्त पेस्ट वगैरे लावून ठेवलेली आहे. तर कांदा परतला की त्यामध्ये मग टाकेन टोमॅटो. कांदा परतल्यानंतर टोमॅटो टाकलेला आहे, आणि टोमॅटो परतल्यानंतर मी या ठिकाणी थोडा कोल्हापुरी मसाला टाकलेला आहे. तर कोल्हापुरी मसाल्यामुळे छान चव देखील येते आणि रंग देखील छान येतो. मालवणी जेवण जरी असलं तरी थोडासा कोल्हापुरी तडका असतोच. आणि आता मसाला भाजल्यानंतर आपले हे चिकन घालून घेऊया. हे मस्त असं मिक्स झालेलं आहे. थोडा वेळ झाकून ठेवूया, लगेचच पाणी घालायचं नाहीये, थोडं वाफेवर शिजू देत आणि त्याच्यानंतर मग याच्यावर आपण पाणी घालणार आहोत. आणि या ठिकाणी ते मी पाणी ठेवलेलं आहे. जेव्हा चिकन थोडं वाफून होईल त्याच्यानंतर हेच पाणी आपण त्यामध्ये घालणार आहोत. आपलं वाटण देखील तयार होतंय. पाणी गरम झालेलं आहे. तर बघू शकता तुम्ही, मी यामध्ये अजिबात पाणी घातलं नव्हतं, पण जे काही आपण मीठ पेस्ट वगैरे घातलेली तर वाफेमुळे आत छान पाणी सुटलेलं आहे. आणि याच वाफेमध्ये हे शिजू द्यायचं आहे आणि नंतर मग आपण हे पाणी घालणार आहोत. तर हे कांदा खोबऱ्याचं वाटण भाजून झालेलं आहे, बघू शकता मस्त असे भाजून घेतलेलं आहे. तर हे थंड झाल्यानंतर वाटून घेते. मी यामध्ये थोडासा मालवणी मसाला घातलेला आहे. काही जण वाटताना घालतात, काही जण नाही, पण मी थोडा घातलेला आहे म्हणजे जेणेकरून ग्रेव्हीला रशाला चव छान येईल. तर इथे आपलं चिकन छान शिजलेलं आहे आणि आता जे पाणी आपण गरम करून घेतलेलं ते यामध्ये घालूयात. आता हे शिजलेलं आहे, यामध्ये आता मी टाकते वाटण. चिकन तर छान शिजलेलं आहे, तर जास्त आता वेळ शिजवायची गरज नाही, फक्त थोडा वेळ उकळू दे. आणि मीठ आधीच आपण टाकलेलं आहे, गरज लागल्यास गरजेप्रमाणे आपण याच्यात मीठ टाकू शकतो. तर हे असं थोडं घट्टसच करतात, जाड असं, जास्त पातळ बनवत नाही. तुमच्या आवडीवर आहे, तुम्हाला कसं हवं ते. आणि कोल्हापूर जेवणामध्ये तुम्ही बघताय की असा कट वरती तवंग येतो तेलाचा, तर मालवणी जेवणामध्ये तशा प्रकारचा तवंग म्हणजे जास्त प्रमाणात नसतो. हे उकळल्यानंतर दिसेल तुम्हाला नंतर. तर आता एक 5 मिनिटं हे उकळून घेऊया म्हणजे आपलं चिकन तयार झालं. नमस्कार मंडळी, आजचं मालवणीचं बेत सगळं झालेलं असा, चिकन सगळा केलेला असा आणि जेवण तयार झालेलं असा. आम्ही पण जेवतो, तुम्ही पण जेवू घ्या. जेवू घ्या. तेच की मी सांगितलं. सुंदर अन्नाबद्दल मी क्षणावर धन्यवाद देते. प्रभू परमेश्वरा, आम्हाला सुंदर अन्न देऊन तृप्त केलेस तसे इतरांना दे. नाही बाप्पा.
तर जेवायला या तुम्ही पण सर्व. खूप खूप सुंदर असं हे नॉनव्हेजचं भोजन केलेलं आहे आणि आम्ही बी जेवतो, तुम्ही बी जेवायला. नॉनव्हेजचं भोजन केलं बरोबर. एकदम आवडीत खातली मालवणी म्हणणार एकदम सुंदर भोजन केल्याने तुम्ही बी खाऊ घ्या आणि आम्ही बी खाते. ही मुलगी दुडकी मालवणी. दिवसानंतर फॅमिली कंप्लीट झाल्यासारखी वाटते आणि आम्ही खूप दिवसानंतर एकत्र बसून असे जेवतो. आणि संडे म्हटलं की आम्ही मस्त मजा करतो. आणि संध्याकाळीचा प्लॅन तर एकदम वेगळा आहे, तो तुम्हाला बघायलाच भेटेल. मालवणी म्हणजे मालवणीच झालेला एकदम बेस्ट. शिकला बॉल शिकला. खूप छान झालं. आशू सगळ्यांबरोबर बसून जेवण्याची मजा असते ना, ती मजाच वेगळी असते. आणि त्यात माणूस एक चपाती खातो तिथं 2 खातो सर्व एकत्र असल्यावर. गप्पा गोष्टी मारत मारत जरा थोडंसं जेवण असतं ते, आणखी थोडंसं भात, थोडीशी आमटी, थोडंसं पाणी असं थोडं वाढतच जातं. पण आणखी ह्या जेवणात काय वाटणार हवे खूपशा लोकांना वाटतं मका मालवणी येणार नाही, तरी जरी मी कोल्हापूरचे असले तरी मका पण मालवणी बोला घेता. बरोबर एकदम बरोबर. हा खेळ सावळीचा बघून येता. खूपशा लोकांचे कमेंट्स होतात ना की तुम्ही मालवणी वाटत नाही, तुम्ही शिकून घ्या. शशी रसोगे येतोय आणि खातोय. तर असं हसत खेळत मजा करत आमची फॅमिली असते. तर तुम्हाला आमची फॅमिली कशी वाटली आणि तुम्हाला आणखी काय बघायला आवडेल नक्की कमेंट्स करा. आता आम्ही जेवायला तर सुरुवात केलेलीच आहे, जेवायला या. आणि विशेष म्हणजे इथून पुढे शशी देखील जास्तीत जास्त व्हिडिओज मध्ये असतील आणि तर त्यामुळे तुम्हाला मालवणी आणि कोल्हापुरी अशी जुगलबंदी देखील बघायला भेटेल 100%. आणि तुमच्या पण कमेंट्स येणं गरजेचं आहे आणि कमेंट्स हे तुमचे लवकर होय ही माझी इच्छा, माझ्या बायलीची इच्छा, आमच्या सगळ्या पूर्ण परिवाराची इच्छा असा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ फक्त बघू नका, तर व्हिडिओ बघून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि घंटी वाजवायला विसरू नका. स्वॅग सेल्लो नवीन टॅग काढलेला आहे, स्वॅग सेल्लो. बाकी म्हणतात स्वॅगचे स्वागत, हा म्हणजे स्वॅग सेल्लो. आणि संध्याकाळी चिकन बार्बिक्यू बनवायचं आहे, तर त्यासाठी मी ते घेतलेलं आहे चिकन आणि त्यामध्ये घातलेलं आहे थोडं मीठ. तर चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि थोडे मोठे पीस घेतलेले आहेत. तर थोडी मिरची पावडर घातलेली आहे, आलं लसूण पेस्ट, आणि 1-2 चमचे दही घातलेलं आहे. त्यानंतर थोडं धने जिरे पावडर, तुमच्याकडे चाट मसाला असेल तो टाकला तरी चालेल. आणि थोडीशी हळद पण टाकायची आहे. आणि हळद टाकल्यानंतर सर्व व्यवस्थित मिक्स करून ठेवायचं आहे. तर हे चिकन जितकं मॅरिनेट होणार तितकं हे छान असं क्रिस्पी होतं आणि मस्त ज्युसी असं टेस्टला लागतं. तर संध्याकाळचा बेत आहे तुमच्या ते लक्षात येईल. आणि हा पहिला पाऊस, तर आमच्याकडे तरी पाऊस झाला, तुमच्याकडे झाला की नाही कमेंट्स करून नक्की सांगा. तर पाऊस सुरू झालेला आहे. हे चिकन आहे जे मॅरिनेशन करून ठेवलेलं दुपारी. तव्यावर कसं बनवायचं ते दाखवते. तर आधी थोडंसं तेल लावायचं, जास्त तेल लागत नाही याला. आधी थोडंसं असे व्यवस्थित पसरून घ्यायचं. खंडी तवा आहे, तर हा छान असा जाड आहे त्यामुळे मी हा घेतलेला आहे. आणि ते आणखी दुसरा एक तवा आहे, तर दोन्ही तव्यामध्ये मी आधी थोडंसं फ्राय करून घेणार आहे. खरं तर आमचा प्लॅन वेगळा होता. बार्बिक्यूचे जे निखारे भेटतात कोळसे त्यावर हे मस्त असं बार्बिक्यू करायचं होतं, पण पाऊस आल्यामुळे सगळा प्लॅन कॅन्सल झाला. आणि त्यामुळे तव्यावर अगदी म्हणजे मस्त बार्बिक्यू कसं करायचं हे मी तुम्हाला दाखवत आहे. तर यासाठी पीस जे घ्यायचे आहेत ते मोठेच लागतात. लहान पीस शक्यतो नाही वापरत. तरी तेव्हा असं व्यवस्थित पसरून घेते.
आणि हे 2 मिनिटं फक्त झाकून ठेवते. तर इथे पण मी चिकन व्यवस्थित पसरून घेते. तर चिकन झाकून ठेवल्यामुळे आतल्या आत म्हणजे वाफ मारून चिकन मस्त असं ज्युसी होतं, छान शिजतं देखील, म्हणून मी ते झाकून ठेवलेलं आहे. तर अगदी कमी तेल इथे वापरलेलं आहे. तेल यामध्ये जास्त वापरायची गरज नाही, तर थोडंसं तेल वापरलेलं आहे. पण झाकून ठेवलेलं आहे, हे पण झाकून ठेवलेलं आहे. तर चिकनचा रंग बदललेला आहे बघू शकताय तुम्ही, आणि एका साईडने छान असे क्रिस्पी हे भाजलेले आहेत, रंग बघू शकताय. तर हे मी दुपारचं जेवण झाल्यानंतर मॅरिनेशन करून ठेवलेलं, त्यामुळे एक 6-7 तास मॅरिनेशन झालेलं आहे छानपैकी. आणि जितकं जास्त मॅरिनेट होईल तितकं हे मस्त होतं. तर जास्तीत जास्त वेळपर्यंत हे मॅरिनेट करून ठेवा. आणि दोन्ही बाजूने मस्त असं हे क्रिस्पी भाजून घ्यायचं आहे. तर बार्बिक्यूवर जे करतो, म्हणजे आपण जे निखाऱ्यांवर करतो कोळशांवर, त्याला एक स्मोकी फ्लेवर असतो, पण घरच्या घरी देखील हे खूप छान होतं. तर बघू शकता रंग सुंदर आलेला आहे. तर दुपारी सांगितल्याप्रमाणे आजचं आमचं चिकन बार्बिक्यू तयार झालेलं आहे. तर पावसामुळे जरा गोंधळ झाला, पण ठीक आहे, आमचं जेवण तयार झालेलं आहे. तर मालवणी पद्धतीचं चिकन तयार केलेलं भात होता. तर जेवण काही जास्त बनवलेलं नाहीये, कारण असं काहीतरी तंदुरी किंवा बार्बिक्यू वगैरे असेल तर जेवणापेक्षा तेच खाऊन पोट भरतं. या असा घरात क्वचितच खाऊ गावता या आणि खाऊ घ्या. आम्ही पण खाते, तुम्ही पण खावा. खूप छान. त्याला ते पण बाहेर बनवतो तंदुरी वगैरे, तर ज्या प्रकारे दाखवलेलं आहे तव्यावर त्या प्रकारे पण छान होतं, अगदी क्रिस्पी, आतून ज्युसी मस्त झालेले आहे. मी बनवले म्हणून सांगत नाहीये, हे बाकीचे सगळे सांगताय. खूप छान, खूप छान, एकदम सुपर झकास झाला. चिकन फ्राय आणि मालवणी चिकन असं आज त्यांचा बेत आहे. आणि हा आशू तर तुम्ही टाकू पण. तर आज बाहेर सगळीकडे परिस्थिती इतकी वाईट आहे, कोरोनाचं संकट आहे, पण देवबापाच्या नावाला धन्यवाद की इतकं रोज रोज सुंदर आम्ही छान जेवण जेवतो. आणि ही परिस्थिती देखील लवकरात लवकर दूर होईल हीच ईश्वरचरणी प्रार्थना. भोजन दिलेलं आहे, आणि जे आम्हाला भोजन दिलेलं आहे त्याच्यात आम्ही देखील प्रार्थना करतो की जे गरीब लोक आहेत त्यांना देखील सुंदर असं भोजन मिळावं. पाऊस झाला कोल्हापूरला, तुमच्याकडे पाऊस झाला तर नक्की कमेंट्स करा. आणि बाहेर पडणारा पाऊस, असं थंडगार हवा, आणि त्यामध्ये असं गरमागरम चिकन खूप छान वाटतं. पावसामुळे आजच्या आमचं सगळं प्लॅन फिसकाटलं. ठरवलेले एक आणि झाले तसा नाही, ठरवलेला याक आणि झाला याक. तर हे कोकण कोल्हापूर असं कॉकटेल तुम्हाला बघायला गंमत वाटत असेल ना. माझ्या बरोबर आता माझ्या सासू आणि सासऱ्या दोघांकडे आमची मालवणी शिकायचं, त्यांच्या चाडवाक शिकायचं. त्यांना येतं आधी थोडी समजतात. ते म्हणतात ना, लग्न म्हणजे फक्त 2 व्यक्तींचं नसतं, तर 2 कुटुंबांचं असतं. आणि त्याचबरोबर जसं तिकडचे मराठी वगैरे म्हणजे आमच्या घरच्यांना कौतुकाने सगळ्या गोष्टी स्वीकारतात, तसंच मम्मी पप्पा पण प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे चला एक दिवस आमच्याकडे सांगितलं जातं, एक दिवस मालवणी मेनू असतो, एक दिवस कोल्हापुरी मेनू असतो. तर आता माझ्या बरोबर मम्मी पप्पांना पण सवय झालेली आहे, तर आम्ही सगळेजणच मिक्स झालेलो आहोत. तर गोलमाल म्हणतात तसं आमचं गोलमाल झालेलं आहे, म्हणजे कोल्हापूर आणि मालवणी. मस्त नवीन शब्द शोधून काढला. लोक म्हणतात ना कोलमाल, तसं आमचं कोलमाल म्हणजे कोल्हापूर आणि मालवणी. तर ही कोल्हापुरी आणि मालवणी जोडी तुम्हाला कशी वाटते तर नक्की कमेंट्स करा. आणि घरी असं म्हणजे बसून सगळी फॅमिली जेवणामध्ये जी मजा आहे ना ती तर कशातही नाही. इथे सुरुवात आहे, जसं जमेल तसं बनवण्याचा प्रयत्न करत आहे. पण येणाऱ्या दिवसांमध्ये तुम्हाला म्हणजे जेव्हा आमचं नवीन लग्न झालेलं, जेव्हा कोल्हापूरची मुलगी कोकणात जाते किंवा कोकणातून कोल्हापूरमध्ये येतात, भाषेमुळे होणारे गोंधळ, खूप साऱ्या गमती जमती पण आहेत. काही वेळेस खूप गंभीर परिस्थिती पण झालेली म्हणजे भाषेच्या फरकामुळे किंवा न समजामुळे. तर बरेचसे असे शब्द आहेत म्हणजे जितकी जेवणामध्ये विविधता आहे, वेगवेगळं पण आहे, तसंच भाषेमध्ये देखील फरक आहे, खूप साऱ्या गोष्टी फरक आहेत. तर हळूहळू ते देखील तुम्हाला अनुभवायला भेटतील. आणि आमचे जे काही अनुभव आहेत आतापर्यंतचे ते आम्ही हळूहळू तुमच्याशी नक्की शेअर करू. लॉकडाऊन मुळे एक म्हणजे असा फायदा झाला की कुटुंब एकत्र आलं आणि काम धंदे नसल्यामुळे कुटुंबाला वेळ मिळाला एकमेकांना जाणून घेण्यासाठी. हे पण ती छान सांगितलं तिने. जो वेळ मिळतो त्याच्यातच आनंद मी मानतोय, कारण आयुष्य असं आहे, क्षणभंगुर आहे, कधी काय होईल सांगता येत नाही. तो जो दिवस मिळालेला आहे, जे आपल्याला आयुष्य मिळालेलं आहे
ते होईल तितका आनंदाने आणि एकमेकांसोबत प्रेमाने प्रीतीने राहण्याचा प्रयत्न करा. आणि ही एक वेळ आहे की तुम्ही होईल तितकं कुटुंबाला वेळ द्या. कदाचित तेवढा वेळ भेटत नाही, इच्छा असते पण तरी वेळेनुसार खूप साऱ्या गोष्टी होत नाही. तर हा एक वेळ आहे कुटुंबियांना म्हणजे जाणून घेण्यासाठी, एकमेकांचे विचार ओळखण्यासाठी. होईल तितकं म्हणजे हसा, आनंद घ्या, काय करा, सपोर्ट करा, लाईक करा, ते महत्वाचं आहे. कारण एवढ्या मेहनतीने व्हिडिओ बनवतो तर त्यासाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब खूप महत्वाचं आहे. कारण जितके तुम्ही मेहनतीने व्हिडिओ बघता तर त्यासोबत एक लाईक तरी तुम्ही करूच शकता ना. एक लाईक करा, सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका. कारण असे बरेचसेच मजेदार व्हिडिओ तुम्हाला बघायला